तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी अण्णांना म्हणजे माझ्या बाबांना सांगत की बाबा माझा म्हणजे अण्णा माझा बर्थडे आज अक्षय तृतीया होती ह्या दिवशी, ते काय तुम्ही मला काही गिफ्ट देणार नाही काही काय काय असं हे माझ्या मामांनी यांनी ऐकलं, म्हणजे दीदीनी जी माझ्या मामाची मुलगी यांच्या दोघांची जी आता मी तुम्हाला दाखवते ही आहे माझी मामी। आणि मग त्यांनी ते ऐकलं आणि दीदी बोलली की मामाला चला केक आणूया। मग मामा आणि दीदी दोघंच जण गेले आणि माझ्यासाठी केक घेऊन आले। मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मामाच्या घरी माझा बर्थडे सेलिब्रेट करते आणि मी खरं सांगते खूप 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 खुश आहे मी। 250च्या केकनी आहे ना काही फरक पडत नाही, पण तेच खूप आहे माझ्यासाठी। म्हणजे त्यांनी एवढं आणलं, विचार केला की चला आणूया। दीदीनी मामाला बोलला, मामा पण तिच्यासाठी गेला। मामा नाही पण म्हणू शकत होता की नको मी कामावून आलो आहे, मला कंटाळा आला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथे जे गावात राहतात ना तिथून कुठलं पण गाव असं 4-5 किलोमीटर लांब आहे, तर त्यांना असं 4-5 किलोमीटर लांब जावं लागलं आणि त्यांनी तो केक माझ्यासाठी आणला। मला खरंच खूप भारी वाटते आणि मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी माझ्या मामाच्या घरी बर्थडे सेलिब्रेट करते, कारण मी तर लहानपणापासून मामाच्याच घरी राहिले, यांच्या दोघांच्या सोबत राहिले। अर्थात मामी तर नंतर आली, आधी मामासोबतच होते। मामाचे खूप लाडके होते मी, अजून पण आहे असं मला वाटतं। आणि ह्या दिवसांनी तर ते खरंच म्हणजे काय खरंच वाटतं की आहे मी खरंच अजून पण त्यांची लाडकी। त्याला त्याची मुलं आहेत तरी पण मी माझी लाडकी। आणि मी असं का बोलते तुम्हाला कळेल, कारण त्याच्या आदल्या दिवशी ना मामाच्या आणि मामीच्या लग्नाचा वाढदिवस होता। मामा कामावरून आला होता, खूप दमला होता, त्यांनी केक वगैरे आणलं होतं, पण मामा कापायला उठलंच नाही। काय म्हणलं तुमचे नाटकं, काय केक आणि काय हे। आणि माझ्या बड्डेला बघा इकडून फोटो काढ तिकडून फोटो काढ, असं कर तसं कर, एवढं एन्जॉय करत होता, एवढं हे करत होता। म्हणून म्हणते मी की अजून पण मी मामाची लाडकी आहे। आणि अर्थात सगळ्याच भाच्या आपल्या मामाच्या लाडक्या असतातच। तर ही माझी मामी मला ओवाळत होती। माझा बड्डे असं ओवाळून वगैरे अजून सेलिब्रेट केलेला नाही। केक तर माझा बड्डे येतो मे महिन्यात असतं, शाळेला सुट्ट्या, मग शाळेत चॉकलेट विकलेट वाटणं हा काही प्रकार कधी झालाच नाही। त्यामुळे आयुष्यात कधीच माझा बड्डे मुलींसोबत मैत्रिणींसोबत सेलिब्रेट झाला नाही। आणि घरी पण एवढं काही होत नाही, कारण आता मोठे झालो, कोण एवढं करतं, आईबाप बिझी असतात, तर ह्यांच्यासोबत मला फार छान वाटते। आणि माझी आजी पण आली मला ओवाळायला, मामी तिची साडी बिडी नीट करते। बघणारच काय ते बड्डे हा मामाच्या घरात केला होता आणि बाबा नव्हते आले का, तर म्हणले मी कपडे नाही घातलेले चांगले फुल म्हणून ते नव्हते आले। तर नाहीतर तुम्ही म्हणसाल की बाबा का नाही दिसत आहेत, तर ते पण आहेत शेजारीचं घरात आहेत, फक्त ते कपडे घातले नव्हते फुल। एवढं नाही कापायचं। मम्मी बसा खालचं बसा। हा बस, तू काय उभी राहील ते चालेल। चालू करा। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अक्षदा। आई काय म्हणते हॅपी बर्थडे टू मी, मला येत नाही ती हॅपी बर्थडे टू आता मी कुठे ग तू यायचे मेरा पदरच वारीत राहिली, मी निघली नाही होली बाई। थँक्यू मामा मामी माझा बर्थडे सेलिब्रेट केल्याबद्दल। लकी टू हॅव यू बोथ इन माय लाईफ। बघा कसं एन्जॉय चाललं आहे। आणि दीदी म्हणून पण दाखवले नंतर, काल काय गोळा आला होता म्हणती पप्पा तुम्हाला, मामाने मला केक पण लावला बघा। एकदम टीनेजसारखं बर्थडे सेलिब्रेट केला बाबा माझा। जसं आपण मोठं होतं तसं घरातल्या म्हणजे मामा मावशी काका यांच्याशी रिलेशन वेगळं होत जातं, पण कधी कधी असं रिकनेक्ट होतो ना तेव्हा फार भारी वाटतं। आणि तसंच मला आज वाटत होतं खूप खूप भारी, म्हणजे खूप अगदी ओव्हरवेल्मिंग म्हणतात ना तसंच काहीच होतं।
डोळा मारलाय ऐक एकच मारलाय तर बघ तू व्हिडिओ मध्ये शॉर्ट व्हिडिओ हळूच बघ पूर्ण गाणं म्हणा तेवढं म्हणा केकच नाही मिळाला मला ते आलं नाही बा मावा आला मावा सुस्ती चढली का काय झालंय का अंकलची तुला यायला लागली इज कॉल्ड सुपर एक्सायटेड फॅमिली आहे की नाही मस्त एक्सायटेड फॅमिली आमची एवढं हे तर माझ्या बड्डेला माझ्या घरच्यांनी पण नाही केलं एवढं एन्जॉय हे दोघांनी केलं मी म्हणत होते बड्डे कोणाचा केक चारताय कोणाला तुमचं चाललंय काय तर बघा असं खूप एन्जॉय केलं माझ्या बड्डेच्या दिवशी खरंच काय खाल्लं काय का बरं खाल्ला माझ्या नातीचा बड्डे नातीला गिफ्ट काय दिलं मला नाही कळत नुसतं. पैसे वाले ती हसून घालवी ती आता माझ्या घरात काय आता बर्थडे ना आता इथं काय हा बाजारात गेल्या एक गाडी आली कसलं नाही जात हा लिफ्टच नाही कळत मला तर म्हणजे पैसे तुम्ही म्हणतात लिफ्ट लिफ्ट मी का म्हणते त्याला काय मला समजत लिफ्ट तिकडे माहितच नाही घेऊन आली आता मग चालू राहू दे व्हिडिओ तेव्हा कामाला गेलते का सर साहित्य सगळं असतं आता तर करीत गाडी पुढं तिथे टाकून आता काय सगळी पैसे नाही कोण कुठं टाकीत जाऊ दे आईने मला गिफ्ट नाही दिलं तुला आता चला नाही माझ्या सगळं चला बरं दाखवते तुम्हाला चला पुढे सगळं असलं मी देते जेवायचं काय नको ते गळ्यातली एक माळ दिली तरी जमत तिला ये ते नाही खरी खरी काय काढलं खरी खरी ते तर तिच्याकडे परपासून नाकाचं तिला माहिती ताटात गिफ्ट असं नाही आता देशात ताटा गिफ्ट माझं गिफ्ट असं नाही म्हणूनच नाही पाहिजे ते जे देशात नाही गिफ्ट आता पुसा आता मस्त सुंदर झाले दोन असायला आवडलं गेली म्हणली चांगलं कडे घाल किती बारे आली का म्हणली मग तू तुकडं तेच व्हिडिओ टाकला ना मला सगळे म्हणतात आजीला साडी घेऊन दे एखादी तू त्यांचे मला खरोखर पोरींचे मेसेज आला ना तीच साडी एक पण खूप बघत तीच साडी झालं काय करायचं मस्त आहे तिला ती घालीतच नाही तशा ते नेमके ते मी गेले का म्हणलं तेच साडी असते म्हणून असं होते ती म्हणली तुला राग नको येऊन देऊ मी असं म्हणते त्या आजीला पण खरंच एखादी साडी घेऊन दे मग याचा एक साडी घरातून साडी नाही त्याला काय करा Thanks for watching Crippling Beauty. Don't forget to subscribe.